विचारा मग पोरीला काही प्रश्न विचारायचे असले तर. आपण काय विचारा भो, जेले लग्न करणं असेल तो विचारीन. विचार रे बेटा पुष्पा, काय विचारायचं असलं तुला विचार. माय व पुष्पा, त्याचं नाव तसं सागर आहे, पण मी तिला लाडानं पुष्पा म्हणतो, समजलं. असं आहे का, मी घाबरले होते ना माय. तर लग चहा पोयाची लाईन लावा ना तुम्ही, इंटरव्ह्यू बसलो. अरे काही दमदरी ठेवा ना सोयऱ्या हो, बिना चहा पाण्याची पोयाचे पाठवू का तुम्हाला आम्ही, तर इंटरव्ह्यू मध्ये पास हो का ना पास हो पोर. माय व पुष्पा तर एकदम हिरो सारखा आहे, तो पिक्चर मधला काय मोठो गे दाढीवाला, हा एकदम गोरा पान आहे, चुकना चॉकलेट बॉय, मला तर पसंत आहे माय पोरग्या. विचार रे भो सागर, विचार रे, काय विचार नाही येतं, उरको पटकन. शिक्षण किती झालंय तुझं? PSC कॅम्प्युटर झालंय माझं. तुमचं किती झालंय शिक्षण? माझं BTech इंजिनिअरिंग झालेलं आहे, 16 लाख रुपये पॅकेज आहे माझं, समजलं. तुझ्या अपेक्षा काय असतील ते सांग मला. अपेक्षा पाहिल्या तशा जास्त नाही आहे माझ्या, फक्त मुंबईमध्ये स्वतःचा फ्लॅट, तिथं फक्त राजा आणि राणी, आणि गावाकडे थोडीफार जमीन पाहिजे. मायबापांना वृद्धाश्रमात सोडून देऊ का मग? तसं थोडी म्हटलं मी, फक्त आपण त्या बंगल्यात मुंबईच्या 2 जण पाहिजे बा, असं म्हणणं आहे माया. मग पोरं सोरा बी उद्याचे नाही का मग? तसं थोडी म्हटलं मी ना. मग आता माया बी अपेक्षा आहे. काय अपेक्षा आहे तुमच्या मायाकडून? कमीत कमी तू सोबत येताना 10 तोळे सोनं तरी पाहिजे, 10 लाख कॅश आणि एक मर्सिडीज गाडी. या अपेक्षा झाला का हुंडा? हुंडाने म्हणतात तिला गिफ्ट म्हणतात, गिफ्ट, सासरवाडीकडून मिळालेलं नवरदेवाला गिफ्ट. बापरे, पुष्पा तर डेंजर दिसतो रे बाप्पा. तुमच्या अपेक्षा आमच्याकडून काही पूर्ण होणार नाही. तुम्हाला फक्त नारळाचा गोटा भेटेल आणि माझ्यासारखी सुंदर परी. आरशात कधी पालतं का स्वतःचं तोंड? का आतापर्यंत पाहिलंच नाही का? सुंदर नाही का मी? अव 1000 वॅटचा बी बल्ब लावला तर तू ओळखू ये ना निरवखर, एवढा डार्कनेस येतो यावर. ब्युटी क्वीन आहे तू, पण आता ब्युटी क्वीनले बी ओरिजिनल क्वीनपेक्षा महत्त्व आलंय म्हणला, भुलू नका तुम्ही. एवढं पॅकेज ऐकलं बी तुम्ही कसं काय आले मग इथे? ते ब्युटी क्वीन नाही राहिली मी आता एकदम गोल्डन क्वीन झाले, म्हणून तर आले तुम्ही इटलो. पोरींची संख्या आता कमी झाली म्हणून तुमच्यासारख्या ब्लॅक ब्युटीने मी मात चढून गेला. आता त्यांचे चोसले वाढून गेले आणि रिक्वायरमेंट बी वाढून गेल्या त्यांच्या. आता पटत असलं तर सांगा, नाही तर धरा पतली गेले काही चहा आणि पोहेने. अरे आहो म्हण रे बापा, चहा पोहे बसलो तर मान घरी गेल्यावर नाही सांगू. काही बोललात का सोयरे? नाही हो, मी कुठे काय बोलू, म्हटलं गरम उराला पोरले पंखा लावायला सांगा. तर माझ्या निर्णय ऐकून घ्या तुम्ही. मी जे सांगलं तुम्हाला ते गिफ्ट जर असेल तरच मी लग्नाला तयार आहे, नाही तर तुम्हाला 17 आणि मला 18. जाय रे तू, एवढे मोती लागले का तुले? एवढं तुले गिफ्ट द्या मी हुंडा म्हणून तर तुझ्यासारखे 50 पडेल आमच्याकडे वेटिंगवर. अजून वेटिंगवर 50 असते ना तर 50 फोन केले नसते तुझ्या बापानं आम्हाला. चिवते बनवून राहिले का लोकांले? जरा माणसात आणि माणुसकीत राहा, जमिनीवर या. आम्ही जमिनीवरच आहे. जमिनीवर असते तर तुम्ही सासू सासऱ्यांना वागायचं नाकारलं नसतं, त्यांनी बी गुन्ह्या गोविंदांना आपल्यामध्ये ठेवून प्रेमानं वागवलं असतं आणि त्यांची सेवा केली असते, समजलं. आपल्या अटी ठेवण्या लय सोपी गोष्ट आहे, पण ते पूर्ण होतीनच याची गॅरंटी नाही. माणसानं माणसासारखं राहायला पाहिजे. जी पोरगी अशा अटी ठेवते आणि सासू सासऱ्यांना वागवायला तयार नाही, अशा पोरीची आपल्याला गरज नाही. चला निघूया. हे काय केलं बेटा तू ना? चांगला आलेला आजचा बकरा जाऊ दिला. तूच तर शिकवत आली मला आतापर्यंत की सासू सासऱ्यांचं करायचं नाही, आपलं आपलं पाहायचं आणि पोरगा चांगला मुठीत ठेवायचा, शब्दाबाहेर जाऊ द्यायचं नाही. त्याची तर ट्रायल होती मग आता हे.
हात तिच्या मी अशी लाईन आहे का माय लेकींची कावा काही लाज वाटते का नाही तुला पोरला असं शिकवताना. आधीच आपला डांबराचा काला कालोटा आहे आणि तिच्यात तू तिला असं शिकू राहिले. आवडा गुणी पोरगा शिकेल सवरेल, आवडा मोठ्या पॅकेजचा पोरगा तुला असं शिकवल्यामुळे ती असं बोलली म्हणून तो आज निघून गेला नाकारून. काही लाजा वाटू दे तुम्हाला. माणसात राहा, बरोबर बोलला तो. माणसात राहून माणूस केले जागा म्हणून. चुकलंच म्हणा माया. आता याच्या पुढे असं नको बोलत जाऊ बेटा. हावलावत जाय. आता साप निघून गेला का त्याच्या फरफटीले काट्या मारताय आता. एवढा चांगला पोरगा निघून गेला. जरा माणूस किती या आणि तो जे बोलून गेला ना त्या हिशोबाने राहा. आता कोणा काही विचारलं बी डायरेक्ट सांगा की आई तिच्या समाधानी राहीन आणि सासू सासऱ्यांना आई वडील म्हणून वागवेन. तेव्हा तुझे भविष्य उजळीन. नाही तर त्या रंगाप्रमाणे ते बी असं काला कलोटा होऊन बसीन. समजलं.